महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सुरक्षा रक्षकाने एका भाविकाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। दर्शन रांगेत जप करण्याच्या कारणावरून झालेल्या या वादातून सुरक्षा रक्षकाने भाविकाचे कपडे फाडत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। होळी आणि धुलिवंदनाच्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते। याच दरम्यान एक भाविक दर्शन रांगेत बसून जप करत होता। तो पुढे जाण्यास तयार नसल्याने सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की सुरक्षा रक्षकाने त्या भाविकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। उपस्थित असलेल्या अन्य एका भाविकाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय। या मारहाणीत भाविकाचे कपडे फाटले असून त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून अधिक तपास सुरू केलाय। मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरात अशा मारहाणीच्या घटना वारंवार घडत असल्याने देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि त्यांच्या वर्तणुकीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।